शिंक आपल्या सगळ्यांनाच येते नाही का? पण ही वाटते तितकी साधी गोष्ट नाहीये. खरं तर ही आपल्या विचारापेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहे. ही एक नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया आहे जी अचानक येते, पण तिला दाबून ठेवल्यास काय होऊ शकतं? हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडतो. अनेक जण सहजपणे शिंक दाबून ठेवतात कारण त्यांना वाटते की त्यात काय एवढं. पण असं करणं खरंच धोकादायक आहे का? चला तर मग ह्यामागचं विज्ञान काय सांगतंय तेच आज आपण समजून घेऊया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. शिंक म्हणजे फक्त हा छी असा आवाज नाही. ही आपल्या शरीराची एक जबरदस्त संरक्षण यंत्रणा आहे. ती आपल्या श्वसन प्रणालीला स्वच्छ ठेवण्याचं एक महत्त्वाचं काम करते. विज्ञानाच्या भाषेत शिंकेला एक भारी नाव आहे, स्टर्न्युटेशन. ही एक अशी क्रिया आहे ज्यावर आपलं फारसं नियंत्रण नसतं. म्हणजे बघा, फुफ्फुसातली हवा प्रचंड वेगाने नाक आणि तोंडावाटे बाहेर फेकली जाते. तर मग शिंक येतेच कशाला? सोपं आहे, आपलं नाक रिसेट करण्यासाठी. म्हणजे नाकात शिरलेल्या धुळीचे कण, जंतू किंवा इतर त्रासदायक गोष्टींना बाहेर काढण्याचा हा शरीराचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. जणू काही एक रिसेट बटन आहे हे. आणि शिंक येण्याची कारणं तर अनेक आहेत. धूळ, परागकण, प्राण्यांचे केस हे तर आहेतच. पण जीवाणू, विषाणू, धूर इतकंच काय, थंड हवा, मसालेदार जेवण आणि काही लोकांना तर तेजस्वी प्रकाशाकडे पाहिल्यावरही शिंक येते. याला फोटिक स्नीज रिफ्लेक्स म्हणतात. इंटरेस्टिंग आहे ना? आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, शिंकेची ताकद. आपल्याला वाटतं की हा फक्त हवेचा एक झोत आहे, पण नाही. ही एक प्रचंड शक्तिशाली शारीरिक क्रिया आहे. किती? चला बघूया. हे ऐकून नक्कीच धक्का बसेल. एका शिंकेचा वेग ताशी 100 मैल म्हणजे जवळपास ताशी 160 किलोमीटर असू शकतो. विचार करा, हायवेवर धावणाऱ्या गाडीच्या वेगाने आपल्या नाकातून हवा आणि थेंब बाहेर फेकले जातात. अविश्वसनीय. आता जरा दाबाबद्दल बोलूया. आपण जेव्हा मुद्दामहून जोरात श्वास बाहेर सोडतो तेव्हा फक्त 0.03 psi इतका दाब तयार होतो. पण एका शिंकेत तोच दाब थेट 1 psi पर्यंत जातो, म्हणजे 30 पटींपेक्षाही जास्त. कल्पना करा किती फरक आहे. एवढंच नाही, एका शिंकेतून तब्बल 40,000 लहान लहान थेंब बाहेर पडू शकतात. आणि त्यात विषाणू असले तर? म्हणूनच तर सर्दी पडसं इतकं पटकन पसरतं. आणि आता ह्या सगळ्या माहितीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. विचार करा, एवढी प्रचंड शक्ती, एवढा दाब जर आपण शरीरातच दाबून ठेवला तर काय होईल? यालाच म्हणतात प्रेशर कुकर इफेक्ट. ह्याचे परिणाम खरंच गंभीर असू शकतात. हे समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण आहे. शिंक दाबणं म्हणजे अग्निशमन दलाच्या पाण्याच्या पाईपचं तोंड दाबून धरण्यासारखं आहे. आतला तो प्रचंड दाब कुठे ना कुठे तर जाणारच नाही का? मग तो शरीराच्या आतल्या नाजूक भागांकडे वळतो. आणि आकडेवारी काय सांगते? तर शिंक दाबल्यामुळे आपल्या श्वसन प्रणालीतला दाब तब्बल 5 ते 24 पटींनी वाढतो. एवढा प्रचंड दाब आपल्या शरीराचे नाजूक अवयव कसे सहन करणार? आणि याच वाढलेल्या दाबामुळे खूप गंभीर इजा होऊ शकतात, जसं की कानाचा पडदा फाटणं, डोळ्यांच्या किंवा नाकातल्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचणं, घशाला इजा होणं आणि काही दुर्मिळ केसेसमध्ये तर मेंदूतली रक्तवाहिनी फुटण्याचा किंवा बरगड्या मोडण्याचा धोकाही असतो. हे फक्त पुस्तकातले धोके नाहीत बरं का. हेल्थलाईनच्या एका रिपोर्टनुसार एका व्यक्तीने शिंक दाबल्यामुळे त्याच्या घशाचा मागचा भाग अक्षरशः फाटला होता. यावरून विचार करा, हे किती गंभीर असू शकतं. मग आता प्रश्न पडतो की यावर उपाय काय? शिंक दाबणं इतका धोकादायक असेल तर मग करायचं तरी काय? चला, शिंकण्याची योग्य आणि सुरक्षित पद्धत काय आहे ते बघूया. बरं, जर शिंक थांबवणं खूपच गरजेचं असेल तर काही सुरक्षित मार्ग आहेत. पण हे तिला दाबून ठेवण्यासारखं नाही. जसं की नाकाच्या वरच्या भागाला हलकेसे दाबणे किंवा जिभेने टाळूला स्पर्श करणे. यामुळे कधीकधी शिंकेची भावना कमी होऊ शकते. पण सगळ्यात उत्तम आणि सुरक्षित मार्ग एकच आहे. शिंक लिहू द्या. हो, पण स्वच्छता आणि शिष्टाचार पाळून. नेहमी टिश्यू किंवा रुमाल वापरा. आणि ते जवळ नसतील तर आपल्या कोपऱ्याच्या आतल्या भागात शिंका. आणि हो, नंतर हात नक्की धुवा. आणि हो, ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी एक खास टिप. शिंकेचा धक्का खूप जोरदार असतो, त्यामुळे पाठीला इजा होऊ शकते. म्हणून शिंकताना शक्यतो उभं राहा आणि समोर टेबल किंवा भिंतीसारख्या एखाद्या गोष्टीवर थोडं झुकून आधार घ्या. यामुळे पाठीवरचा ताण कमी होतो. थोडक्यात काय, तर शिंक येणं ही एक अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येक जण शिंकतो. त्यामुळे तिला दाबून ठेवण्याऐवजी योग्य पद्धतीने शिंकणं हेच आपल्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगलं आहे. फक्त तोंड झाकायला विसरू नका. आणि जाता जाता एक विचार.
आज आपल्याला कळलं की साध्या वाटणाऱ्या शिंकेत किती प्रचंड शक्ती आहे. मग विचार करा, आपल्या शरीरातल्या जांभई किंवा उचकी यांसारख्या इतर सामान्य क्रिया त्या आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त शक्तिशाली असू शकतील, नाही का? यावर नक्की विचार करा.